ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण 12वी ओवी चर्चा करीत होतो. ती पूर्ण ओवी अशी आहे. आता तन मन धन करी सद्गुरुसी समर्पण, नाही तया विण अन्य दैवत जगी. आणि हा जो परमामृत ग्रंथ आहे, आद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिलेला, त्याच्या 14व्या अध्यायातील म्हणजे कळस अध्यायातील अशी ही ओवी आहे 12वी. तन मन धनानी जे आपल्याला सांगितलं आहे, कवींनी सद्गुरूची सेवा करण्यासाठी ती कशी करायची याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. शरीराने सेवा कशी करायची, मनाने सेवा कशी करायची, धनानी सेवा कशी करायची. अर्थात हे त्यांना सांगितलं आहे जे लोक गुरुप्रेमी आहेत, जे आस्तिक आहेत, देवावर श्रद्धा ठेवणारे, शास्त्रावर श्रद्धा ठेवणारे, गुरुवर श्रद्धा ठेवणारे, त्या लोकांना कवींनी सांगितलं आहे की तन मन धनानी गुरुची सेवा करा. पण कवींनी काही अशा लोकांना हे सांगितलेलं नाही की ज्यांचा विश्वासच गुरुवर नाही, त्यांचा विश्वास देवावर नाही, ज्यांना ही आध्यात्मिकता आवडतच नाही, ज्यांना हे सगळं थोतांड आणि खोटं वाटतं वगैरे असे खूप लोक असतात. त्यांच्यासाठी काही तन मन धन द्या असं काही कवींनी म्हटलेलं नाही, फक्त गुरुप्रेमी जनांसाठी म्हटलं आहे. आणि आपण अनेकदा चर्चा केली की हे जे गुरुप्रेम तयार होतं ते विशिष्ट काळाला म्हणजे होतं, विशिष्ट ग्रहस्थितीमध्ये होतं, विशिष्ट संस्कारामुळे होतं. त्याशिवाय आणि तुमचं भरपूर काही पूर्वशुभ असल्याशिवाय हे गुरुप्रेम नाही तयार होत. मात्र एकदा का गुरुप्रेम तयार झालं तर हे गुरुप्रेम म्हणजे त्याची नांदी आहे की आता तुम्ही मोक्ष मार्गाला लागले आहात, मुक्तीच्या मार्गाला लागलेले आहात, साक्षात्काराच्या मार्गाला तुम्ही लागलेले आहात, त्याची ही नांदी आहे. आणि म्हणूनच मोठ्या कळकळीने मुकुंदराज महाराज जे स्वतः योगी आहेत ते मोठ्या कळकळीने म्हणतायत. हे सगळे त्यांच्या अनुभवाचे बोल आहे.
आणि ते किती श्रेष्ठ होते आणि त्यांची केवढी थोरवी होती याची चर्चा सुरुवातीला आपण केली होती. तर अनुभवाने सांगतात की तन मन धन गुरुला द्या. आणि पुढे असं, आता तन मन धन करी सद्गुरुशी समर्पण. सद्गुरूला समर्पण करा असं म्हटलंय. आता हे समर्पण हा मोठा व्यापक शब्द आहे. समर्पण म्हटलं की नाही काही लोकांना आवडत. समर्पण, शरणागती, नतमस्तक होणं असे शब्द बरेच लोकांना आवडत नाही. अरे गुरु म्हणजे शेवटी माणूसच आहे. माणसाला माणसानी कशाला शरणागती घ्यायची माणसाची, असं काहीतरी विक्षिप्त प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये येतात की ज्यांना हे गुरुतत्व कळलंच नाही. ज्यांचा संत महात्म्यांच्या लिखाणावर विश्वास नाही किंवा वाचलंच नाही मुळामध्ये, ज्यांना शास्त्राबद्दल आदरच नाही, त्यांना असं विचार त्यांच्या मनामध्ये येतात. पण आम्ही जे गुरुभक्त आहोत, आम्ही तर समर्पित राहण्याचा प्रयत्न करणारच आहोत. आणि समर्पण म्हणजे काय, थोडा व्यत्यय आल्यामुळे आपल्याला थांबावं लागलं. पण मी पुन्हा एकदा ही ओवी सांगतो. आता तन मन धन करी सद्गुरुसी समर्पण. तर हा समर्पण हा शब्द बऱ्याच लोकांना काही आवडत नाही. शरणागती, समर्पण नाही आवडत. गुरुला समर्पण कशाला करायचं, कशाला शरणागती, असे त्यांचे प्रश्न असतात. पण आता ती कशाला शरणागती आणि कशाला समर्पण हे बरेचदा सांगून झालं आहे. आजचा जो ओवीचा विषय आहे की समर्पण करा, करी सद्गुरूशी समर्पण. अर्थातच असं कोणाला म्हटलं आहे कवीनी? कवीनी अर्थात हे गुरुभक्तांना सांगितलेलं आहे, गुरुवरती श्रद्धा असणाऱ्यांना सांगितलं आहे. त्यांनी काही इतरांना, जे गुरुद्रोही लोक आहेत, गुरुद्वेष्टे लोक आहेत, त्यांना काही कवीनी म्हटलं नाही की तुम्ही समर्पण करा म्हणून. जे अश्रद्धा आहेत, जे नास्तिक आहेत, त्यांना नाही सांगितलं. मग इथे कवींनी जे श्रद्धावान आहेत, सतशास्त्र आणि सद्गुरू यांच्यावर खूप प्रेम करतात, त्या लोकांना समजावून सांगत आहेत की समर्पण करा. समर्पण म्हणजे काय ते थोडक्यात बघू आपण. तर या समर्पणामध्ये 5 शब्द आहे. समर्पण हा समर्पण मधला पहिला शब्द आहे. जर याच्या 5 शब्दांचे वेगळे वेगळे जर आपण अर्थ समजावून घेतले तर आपल्याला समर्पण म्हणजे कळेल काय ते. पहिला शब्द स आहे. स म्हणजे सरलता. आपल्यामध्ये सरलता पाहिजे. आपल्याला जर गुरुला समर्पण करायचं असेल तर सरलता पाहिजे. म्हणजे गुरुशी कपट नको, काहीतरी मनात ठेवायचं आणि अर्ध बोलायचं, काही बोलून नाही दाखवायचं, किंवा मग गुरुची परीक्षा घ्यायची, पहा माझ्या मनातलं गुरुला काही समजतं का वगैरे, किंवा मग गुरुशी खोटं बोलायचं, असं बरेच लोक करतात.
किंवा अगदी असं देखील करतात. परवा एक आले भक्त, सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट, मी त्यांचं नाव काही सांगत नाही. आणि त्यांनी सांगितलं माझ्या मुलीचं लग्न होईल का, पत्रिका पहा. तर मी त्यांना सांगितलं की अहो तुमच्या मुलीचं ऑलरेडी प्रेम प्रकरण सुरू आहे अनेक वर्षापासनं, तिचं काय लग्न करता तुम्ही. तर ते दोघंही नवरा बायको माझ्यावर रागावले आणि ते आश्रमामधनं चक्क निघून गेले. मग त्यांनी पटापट आपल्या सुगवे ग्रुपला राजीनामे दिले, दोघं तिघ जणांनी, त्यांनी, त्यांच्या जावयांनी, त्यांच्या बायकोनी, त्यांच्या पूर्ण जे माझे भक्त होते त्यांनी. त्यांना राग आला की स्वामीजी असं कसं आमच्या मुलीबद्दल सांगतायत. आणि त्या दोघांनी सांगितलं मला, नाही नाही हे शक्यच नाही, असं कसं तुम्ही बोलतात, असं काही नाही आहे आमच्या मुलीचं, आम्ही ओळखतो आमच्या मुलीला, आमची मुलगी असं काही नाही करू. मी काही बोललो नाही. आणि नंतर असं झालं की ते सगळं खरं निघालं. जेव्हा चौकशी केली तेव्हा त्या मुलीचे जे जवळचे त्यांचे नातेवाईक आणि मुलीला जवळून बोलणाऱ्या तिच्या ज्या बहिणी वगैरे होत्या त्या सांगायला लागले, नाही नाही हे खरं आहे, स्वामी जे बोलतात ते खरं आहे, तिचं आहे प्रेम प्रकरण अनेक वर्षापासून. आणि ते पुन्हा जे आहे वेगळ्या समाजामध्ये आहे, सुरू आहे. तर हा असा कपटीपणा जो नको, खोटेपणा असा नको. गुरुजवळ प्रांजळ राहिलं पाहिजे, गुरुशी प्रांजळ राहिलं पाहिजे, सरळ राहिलं पाहिजे. म्हणजे सरलता, कपट खोटं बोलणं नको. तुम्ही गुरुच्या घरी राहून चोऱ्या लबाड्या करायला नको. गुरुच्या आश्रमात जाता आणि चोऱ्या करता, तिथल्या वस्तू आपल्या घरी येऊन जाता, हा घाणेरडेपणा करायला नको. त्यांनी कधीही तुमचं कल्याण होणार नाही. तुमच्या प्रगतीमध्ये 100 ठिकाणी तुमचे मार्ग खुंटतील. गुरुचा आशीर्वाद असून काय उपयोग. तुम्ही तुमच्या कर्माने आपल्या प्रगतीचा मार्ग अवरुद्ध केला आहे, गुरुच्या घरी चोऱ्या करून, गुरुच्या घरी व्यभिचार करून. गुरुच्या आश्रमामध्ये तुम्ही जर आणखी काही भलते प्रकरण कराल, गुरुच्या आश्रमातल्या वस्तू आपल्या घरी घेऊन जाल, गुरुच्या खिशातले पैसे चोराल, गुरुच्या कार्यामध्ये तुम्ही अफरातफर कराल, तर हे काय होणार आहे परिणाम. अर्थात आज न उद्या, उद्या न परवा, कधी ना कधी तुम्हाला त्याचा अत्यंत वाईट त्याचा अनुभव. मग ते गुरुची इच्छा असो वा नसो. तर थोडक्यात म्हणजे सरलता पाहिजे. समर्पणामध्ये पहिला जो आहे तो सरळ भाव पाहिजे. खोटेपणा नको, कपटीपणा, खुणशीपणा, चोऱ्या लबाड्या हा असा प्रकार. अगदी प्रांजळपणे राहा, मोकळं बोला, लाज वाटू देऊ नका. आणि कुठलीही गोष्ट लपवा, गुरु सगळं जाणतात. खरं तर वास्तविक हे आहे की गुरुला न सांगण्यासारखं असं काहीच नसतं. तुमच्या मनातलं ते ओळखतात. ही सरलता पाहिजे. मग दुसरं, समर्पणामध्ये नंतर दुसरा शब्द येतो म्हणजे मर्यादा पाहिजे. आता आम्ही जर गुरुला समर्पण केलं आहे, आम्ही गुरुचे भक्त आहोत, आमची गुरुवर श्रद्धा आहे, तर मर्यादा म्हणजे गुरुसोबत कसं वागलं पाहिजे, कोणत्या मर्यादेत वागलं पाहिजे, कोणते शब्द बोलले पाहिजेत, गुरुचा थोडा मूड जपला पाहिजे आपण, हे आपल्याला कळायला पाहिजे. कधी कधी काही लोक मूर्खपणा करून काही पण आग्रह करत असतात गुरुला. चला चला माझ्या घरी, किंवा तुम्ही हेच करा, तुम्ही हाच माझं मी दिलं हेच धोतर तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर घालून दाखवा. अरे हा काय आग्रह झाला. असे लोक असतात. तर हे विनाकारण आग्रह करणं, किंवा गुरुसोबत, गुरु तिथे आहेत आपल्या खोलीमध्ये आणि शेजारी आपण जोरजोराने ओरडत आहोत, हे बरोबर नाही. आपल्या मर्यादा पाळा. कित्येकदा आपल्या सुगवे आश्रमात मी पाहिलं, लोकांना याचं भान नाही राहत.
नाही, ते भान आपण ठेवलं पाहिजे. आपण आपला आवाज कमी पाहिजे, आपलं बोलणं चालण्यावरती आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की महाराज आहेत तिथे. आपल्या कुठल्याही अशा वागण्याने त्यांना त्रास व्हायला नको. तर या सगळ्या गोष्टींच्या मर्यादा पाहिजे. गुरु चांगला मूड असला त्यांचा तर बोलतात कधी कधी, आणि कधी कधी दुसरं काही प्रकरण त्यांच्या डोक्यात सुरू असतं. काय माहिती कोणत्या त्यांच्या शिष्याला कुठेतरी खूप त्रास होतो आहे, त्यांचा विचार ते करत असतात किंवा काय करत असतात माहिती, त्यावेळी ते बोलतच नाही 2-2, 4-4 दिवस. मग का बोलू देऊ त्यांना. आपण त्यासाठी त्यांच्यावर राग काढायचा की अरे असं कसं माझ्याशी बोलत नाहीत, रोज तर बोलतात आणि आज जे आहे बोलत नाहीयेत. जरा जास्तीच गर्व चढलाय त्यांना, जास्ती शहाणे झाले आहेत गुरु आमचे. नाही नाही, असं काही नसतं. कारण त्या गुरुमध्ये तो अहंकार येऊ शकत नाही. गुरुमध्ये कशाचा अहंकार येणार आहे. अहो, तो अहंकार त्याग केला म्हणून तर ते गुरु झालेत. अहंकार त्याग केला म्हणून तर ते ज्ञानी झालेत. मग तुमच्याशी अहंकाराने वागणार आहेत का? नाही नाही, काही अहंकाराने वगैरे वागणार नाही. तर या मर्यादा सर्व आपण सांभाळायला पाहिजे. असा हा दुसरा शब्द झाला. स म्हणजे सरलता, म म्हणजे मर्यादा. तिसरा शब्द आहे र, समर्पणामधला तिसरा शब्द र, आणि र पासून रुची, आवड पाहिजे. गुरु कार्याची आवड पाहिजे, दडपण नको. गुरुची जे काही सेवा करतो त्याच्यामध्ये आवड पाहिजे. ते मध्ये कोणीतरी सांगितलं की नाही नाही ते तू जा आणि असं कर गुरूंची सेवा वगैरे, म्हणजे मग तुला हे लाभ होतील वगैरे, आणि म्हणून आपण करतो आहे. किंवा गुरुने तर सांगितलं आहे, आपली तर इच्छा नाही आहे पण आपण जबरदस्ती मनाविरुद्ध करतो आहे. तर हे असले जे आहे प्रकार समर्पणामध्ये चालणार नाही. तुम्ही जर समर्पित आहात गुरुला तर आवडीने केलं पाहिजे. जे काही करायचं ते खूप आवडीने केलं पाहिजे. तुम्हाला ते कार्य करण्याची, गुरुची सेवा करण्याची रुचीच पाहिजे. असं रुचीने तुम्ही केलं पाहिजे. आणि असा हा तिसरा शब्द समर्पणामधला. आणि चौथा शब्द आहे स म र प. प म्हणजे प्रतिबद्धता. प पासून आपण जर प्रतिबद्धता घेतलं तर याचा अर्थ असा की गुरु कार्यामध्ये धरसोड नको. म्हणजे एका तर आम्ही खूप सेवा केली कधी कधी, आणि मग कधी कधी डुंकून नाही पाहिलं 2-4 वर्ष, असं ते धरसोड. किंवा एखाद्या वेळेला एका कार्यक्रमात आम्ही गेलो, दुसऱ्यांदा आम्ही दुर्लक्ष केलं, नाही बाबा माझं नाही जमलं म्हणून आम्ही गेलोच नाही. या उत्सवामध्ये आम्ही आलो सगळेजण, आमचं कुटुंब वगैरे, आम्ही थांबलो इथे, पण आता नाही, या पुढच्या वेळेला आमचं जमणार, हा असा प्रकार नको. धरसोड अशी वृत्ती नको. प्रतिबद्ध पाहिजे. प्रतिबद्ध म्हणजे काय की जणू काही आपल्या गुरु सोबत आपला जो आहे तो गुरुसेवेचा जणू एक करार झालेला आहे, अशा प्रकारची प्रतिबद्धता पाहिजे. धरसोड नको. आणि धरसोड का राहत नाही, जर हे गुरु कार्य आपण व्रत म्हणून जर केलं, जसं आपण सोमवारचं व्रत करतो, सोमवारी एक वेळेस फक्त, बहुतेक बायका करतात, सोमवारी जेवत नाहीत, एक वेळेस फक्त जेवतात. किंवा पुरुष शनिवार करतात, एक वेळेस फक्त जेवतात, आणि वर्षोनुवर्षे हे व्रत करतात. तर ही व्रत करताना जशी व्रतबुद्धी आहे, समर्पण बुद्धी आहे, तशी बुद्धी, प्रतिबद्धतेची बुद्धी जी आहे गुरुसेवा करताना पाहिजे. आणि व्रत म्हणून गुरुसेवा करायची, आणि ही जाणीव पाहिजे की मी व्रत म्हणून करतोय, हे काय गुरुवरती उपकार करत नाही, मी माझ्यासाठी करतोय. आणि प्रतिबद्धतेमध्ये आणखी एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे, ही कुठपर्यंत मला गुरुसेवायची करायची आहे, मला मोक्ष मिळेपर्यंत, मुक्ती मिळेपर्यंत, मला परमात्म्याचं दर्शन होईपर्यंत, परमात्म्याचं ज्ञान होईपर्यंत, आत्मज्ञान होईपर्यंत मला ही प्रतिबद्धता ठेवून गुरुसेवा करायची आहे, अशी स्पष्टता आमच्या मनामध्ये पाहिजे.
आणि ही प्रतिबद्धता जी असते, तर ही प्रतिबद्धता पूर्ण होऊ नये याच्यासाठी आणि नेहमी प्रयत्नशील असतात. तुम्हाला काल सांगितलं होतं मी, आणि अनेकदा माझ्या अनेक पुस्तकांमधनं आणि बोलण्यामधनं आलेलं आहे. तुम्हाला नेहमी ही प्रतिबद्धता मोडणारे जे असतात त्यांचं नाव आहे अष्टपाश. ह्या ज्या 8 गोष्टी आहेत, या नेहमी तुमची प्रतिबद्धता मोडतात. अगदी ते जे ह्या ज्या 8 गोष्टी आहेत यांना म्हणतात अष्टपाश. हे त्या प्रकृतीचे किंवा मायेचे अष्टपाश आहेत. त्या मायेजवळ असलेले 8 शस्त्र आहेत जे तिच्या 8 हातांमध्ये आहे. आणि यांचं काम एकच आहे की जे काही तुमचं व्रत आहे, जी काही तुमची गुरुसेवा आहे, जे काही गुरुकडनं तुम्हाला मिळणार आहे, ते कसं तुम्हाला मिळू द्यायचं नाही याचा प्रयत्न ही माया करते. नाही जाऊ देत जवळ, तुम्हाला गुरुच्या जवळ जाऊ देत नाही. आज परत एकदा पाहूया की अष्टपाश म्हणजे नेमके काय आहे. तर पहिला पाश आहे घृणा. गुरुविषयी घृणा वाटणं. गुरु म्हातारे झाले, गुरु रोगी आहेत, गुरूंची आंघोळ झाली नाही, गुरु दरिद्री आहेत, गुरु काय भिकाऱ्यासारखे राहतात त्या आश्रमामध्ये, असं काहीतरी गुरुमध्ये जे आहे. आणि वैगुण्य काढायचं आणि गुरुची घृणा करायची असं पुष्कळांच्या शहाण्यांच्या डोक्यामध्ये येतं. आणि ही जी घृणा आहे, द्वेष आहे, हा आपल्याला गुरुपासून दूर करतो. त्यामुळे गुरुची घृणा कधी करू नये. काय काय गुरु सोंग करू शकतात. अगदी गुरु कधी कधी मुद्दामूनच असा प्रयत्न करतात की तुम्हाला गुरुची घृणा वाटावी असा प्रयत्न करतात, स्वतःच करतात. मी तुम्हाला उदाहरण सांगू शकतो. एकदा महाराज बरेचदा करायचे असे परीक्षा असते ती गुरूंची. आमचे गुरु महाराज खपती बाबा ते तंबाखू आणि सुपारी खायचे. आणि ते तुमच्या घरी आलेले आहेत, अगदी तुमच्या दिवाणखान्यामध्ये समोरच्या ड्रॉइंग रूम मध्ये बसले आहेत. आणि ते तुमच्या मुद्दामून तुमच्या त्या चांगल्या चांगल्या महागड्या कार्पेटमध्ये 2 लाखाच्या कार्पेटवरती महाराज तो तंबाखू आणि सुपारी जी आहे थुंकून द्यायचे, जाणून बुजून थुंकायचे. आता पुष्कळ वेडे आहे, त्यांना हे वाटायचं की पहा बाबांना जे आहे आम्ही दिलेलं आहे सगळं, तिथे बाबांनी सांगितलं तर आम्ही काही आणू शकतो त्यांना, काही पीकदाणी वगैरे किंवा काही त्यांना थुंकायसाठी काही दुसरं वाटी बिटी आणू शकतो. पण हे पाहणं एवढ्या मोठ्या कार्पेटवरती बाबा जे आहेत थुंकतात, असं डोक्यामध्ये विचार या लोकांचे येऊ शकतो. तर स्वतः महाराज असं प्रकार असे खूप आहेत, पण मी काही जास्ती आता हे लांबवत नाही. तर असं पुष्कळशे गुरु जे आहे, आपले कोणीही गुरु असो, ते करतात किंवा तसं करण्याची त्यांना बुद्धी होते. किंवा त्या भगवंताला जर तुमची परीक्षा घ्यायची असेल, परमात्म्यालाच तुमची परीक्षा घ्यायची असेल, तर त्या गुरुच्या शरीराचं निमित्त होऊन त्यांच्याकडनं तसं आपोआप घडल्या जातं. म्हणून घृणा नको, गुरुची घृणा नको. दुसरं शंका. दुसरं जे अष्टपाशामध्ये शंका आहे, शंका नको. गुरुविषयी काही काही पण रिपोर्ट असतो, कोणी काही बोलतात, काही होतं गुरुविषयी. कारण त्यांचा ते शेवटचा जन्म असतो आणि त्यांना प्रारब्ध भोग सर्वेच्या सर्व भोगून द्यायचे असतात. काय त्यांच्यावरती दोषारोपण होईल आणि काय त्यांच्या गती होतील काही सांगता येत नाही. वाटेल ते होऊ शकतं त्यांच्या गुरुच्या बाबतीत. तुम्ही पाहिलं, शंकराचार्यांना 3 महिने जेलमध्ये टाकून दिलं त्यांच्यावरती खुनाचा आरोप येऊन. पैशाचा भ्रष्टाचार केला म्हणून आणि खून केला म्हणून. किती माहीत नाही, 6 महिने का ती जे काय असेल ते. असं काही पण तुम्ही किंवा खटेश्वर महाराजांचं चरित्र वाचा, त्यांच्यामध्ये अनेकदा त्यांना कारावास झालेला आहे. दहा वर्ष त्यांना त्या पागलखान्यामध्ये त्या काय म्हणतात त्याला वेड्यांच्या इस्पितळात ठेवलं.
ताजुद्दीन बाबा एक होते त्यांना. तर या अशा गोष्टी ज्या घडत असतात आणि त्याच्यामुळे जे आहे जे अर्धवट असतात भक्त गुरुचे, त्या अर्धवट लोकांना नेहमी गुरुविषयी शंका राहते आणि ही शंका गुरुपासून त्यांना दूर ठेवते. तिसरं असं आहे भय. गुरुची भीती नको वाटायला. बरेच लोक गुरु भीतात गुरुला, की आम्ही काही बोललो तर मग काही ते रागवणार तर नाही, ते असं तर करणार नाही. तर आणि मग गुरुला भिल्यामुळे ते गुरुच्या समोरच जात नाहीत, किंवा गुरु आम्हाला काही शाप तर देणार नाही किंवा आमच्याविषयी काही वाईट तर बोलणार नाही. किंवा गुरु कधी कधी स्पष्ट बोलणारे असतात, नाही आवडत लोकांना समोर काही शिवीगाळ करणं किंवा मला असं बोलणं तसं बोलणं, त्याच्यामुळे त्यांना भय वाटतं, समोर जातच नाहीत गुरुसमोर. आणि अशा प्रकारे ते गुरुकृपा घालवून बसतात. अशी ही तिसरा पाश आहे, घृणा, शंका, भय. चौथा लज्जा, लाज वाटते. काल आपण बोललो होतो, गुरुची सेवा करायला लाज वाटते, पुरुषांना वाटते, बायकांना पण वाटते. पण काही गरज काय, माणूस तो गुरु काही माणूस नसतो तो, तर कसं काय माणूस राहणार आहे? जो ज्ञानी झाला आहे तो स्त्री रूपच असतो, तो स्त्री असतो, तो काय अलिंगी असतो गुरु. तो गुरु अलिंगी असल्यामुळे त्याची लाज कशाला? आणि आपण मोठे आहोत आणि ही गुरुची जी सेवा आहे ही फार छोट्या स्तराची आहे, मी ती कशी करू, मला लाज वाटते, असं नको. लाज हा प्रकारच नको गुरुसेवेमध्ये. नाही तर गुरुपासून आपण दूरच राहू, गुरुच्या जवळ कधी जाऊ शकणार नाही. अष्टपाशातलं चौथं जे आहे, पाचवं, जुगुप्सा म्हणतात. संस्कृतमध्ये त्याला जुगुप्सा म्हणतात आणि आपण मराठीमध्ये म्हणूया दोष दर्शन असं म्हणूया याला. गुरुमधले दोष पाहत राहायचे. ते बोलतात चूक, ते वागतात असे, ते तसेच का करतात, ते असंच का करतात, ते त्यांनी बरं केलं का, ते त्यांना शोभलं का, मग त्यांनी असं नव्हतं का करायला पाहिजे, मग ते त्यांच्या घरी कसे गेले, आमच्या घराच्या जवळ असून आमच्या घरी का नाही आले, असं काहीतरी गुरुविषयी विचित्र जे आहे दोष काढायचे आणि गुरूंना त्याचं दोषी करायचं आणि गुरूंविषयी एक स्कॉर्न, तिरस्कार उत्पन्न मनामध्ये करायचा. हा देखील पाश आहे, जो माया वापरते आपल्याला गुरुपासनं दूर करण्यासाठी. तसं कधी करू नका. गुरुतले दोष पाहू नका. गुरु तिच्याशी बोलतात, माझी नाही बोलत, किंवा त्या पाहणं त्या माणसाला किती जवळ घेतात तर, आणि मला पाहणं, मी एवढा भक्त आहे त्यांचा, एवढी सेवा दिवस रात्र गुरु 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 करतो, मला तर जवळच घेत नाहीत. हा असं तुम्ही त्यांच्यातले दोष पाहू नका. कारण त्यांचं सगळं जे काही वर्तन असतं गुरुचं, ते दैवी असतं, ते मानवी नसतंच मुळे. तर गुरुभक्तांनी हा पाचवा पाश जो आहे, हा देखील जुगुप्सा जो आहे, दोष दर्शन, हे समजावून घ्यावं. आणि आता सहावा जो पाश आहे तो आहे कुल, आपल्या कुळाच्या मर्यादा. की हे जे आहेत की मी फार मोठ्या कुळाचा आहे, मी अमुक मोठ्या कुळाचा, बापरे, मी एकतर मोठा देशमुख पाटील, माझ्याकडे तर शेकडो एकर जमीन आहे, किंवा मी वेदशास्त्र संपन्न मोठा ब्राह्मणाचा मुलगा आहे, आणि या गुरुला कसं हे करायचं. तर ह्या असं आपल्या काय म्हणतात त्याला, कुलाभिमान आणि त्या कुलाच्या अहंकारामुळे गुरुला लहान समजणं आणि गुरुकडे दुर्लक्ष करणं, तर हा देखील एक पाश आहे. त्यानंतर शील सांगितलं आहे, सातवा जो पाश आहे, तर तो शील आहे. शील म्हणजे कॅरेक्टर, शिष्टाचार. तर गुरुशी जे आहेत ते शिष्टाचार पाळल्या जात नाहीत. गुरुशी शिष्टाचार पाळल्या जात नाही. वरती आपण याच्या आधी जशी चर्चा केली होती, तर ते कशामुळे पाळल्या जात नाही? अहंकारामुळे. गुरुविषयी जे, जसं गुरुकडे जाताना आपण जे आहे साष्टांग नमस्कार करायला पाहिजे, गुरुला जे काय म्हणतात त्याला, आणि व्यवस्थित उभं राहायला पाहिजे, जोपर्यंत बस म्हणत नाही तोपर्यंत बसायला नको, किंवा असं जे काही आहे
तर याच्यामध्ये आपलं हे थोडं मध्ये येतं, आपलं मोठेपण मध्ये येतं आणि आपल्या शिलाविषयीचा जो अहंकार आहे, आपल्या मोठेपणाचा अहंकार आहे, तो आड येतो. गुरुजवळ जाण्यामध्ये तो यायला नको. आणि शेवटचं जर घेऊ आपण आणि मग हे संपवू. शेवटचं काय आहे, अष्टपाशामध्ये शेवटचं जे आहे ते घृणा, शंका, भय, लज्जा, जुगुप्सा, कुल, शिला आणि जाती. हा, जाती देखील एक प्रकार आहे. हा गुरुची काही जात पाहायची नसते, कारण त्याच्यामध्ये एकदा ब्रह्मत्व आलं, तो ज्ञानी झाल्यानंतर मग कसलीही जात आणि कसलं काय. पण मी ब्राह्मण आहे आणि हा माझा गुरु काही ब्राह्मण जातीचा नाही, हा तर खालच्या जातीचा आहे, याला कसं काय मी गुरु समजणार, मी फार वरिष्ठ जातीचा आहे, असं व्हायला नको. आणि असं झालंय पहा, तुम्हाला जर बहिणाबाईंचं चरित्र वाचलं असेल, बहिणाबाई आजच्या नाही, ज्या तुकाराम शिष्या होत्या आणि अत्यंत उत्कृष्ट ज्यांनी अभंग लेखन केलं, फार मोठं साहित्य आणि फार विद्वान होत्या. म्हणजे एवढ्या माझ्या दृष्टीने खरं सांगतो, जेवढे म्हणून संत होऊन गेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि स्त्री संत आहेत, अगदी जनाबाई वगैरे धरून, त्या सर्व स्त्री संतांमध्ये सर्वात विद्वान जर स्त्री असेल तर ही या बहिणाबाई होत. आणि या बहिणाबाईंचे गुरु कोण? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज वाणी, किंवा त्यांना कोणी कुणबी म्हणायचं, कुणबी होते. आणि या बहिणाबाईंना या कुलकर्णी, या ब्राह्मण, आणि यांचा अनन्वित अत्याचार त्यांच्यावरती झाले की त्या कुणबी माणसाला तू गुरु का केलं, याच्यामुळे त्या बहिणाबाईंवरती अनन्वित अत्याचार तिचा जो नवरा होता त्याचं नाव पाठक, त्यांनी केले. खूप मारणं झोडणं काय वाटेल ते केलं. पण या देखील एवढ्या जिद्दी होत्या बहिणाबाई की यांनी उपनिषदांमधले शेकडो उतारे देऊन आणि एक ते विशिष्ट उपनिषद आहे, त्याचं नाव नाही आठवत, आणि एक मोठी अभंगमालाच लिहिली आहे आणि हे सिद्ध करून दिलं की एकदा ते ब्रह्मज्ञ झाल्यानंतर जातपातीचा प्रश्न उरतो कुठे. आणि तुकाराम महाराज हे कसे ब्रह्मज्ञ आहेत, हेच कसे ब्राह्मण आहेत, याविषयी फार मोठी त्यावेळेला ब्राह्मणांमध्ये चर्चा झाली. आणि शेवटी ब्राह्मणांनी मान्य केलं की तुकाराम महाराज हे ब्राह्मणच आहेत. आणि त्याचं फार सुंदर आहे ते, एक मला इथे मी आठवलं, ती जी ब्राह्मणांची सभा झाली, बहिणाबाईंच्या सांगण्यावरनं त्यांनी जे अभंग लिहिले ते, त्यानंतर त्या सभेमध्ये वामन भट जे आहेत, आणि तुम्हाला माहित आहे जे जे आपल्याकडे आता ज्यांना मराठी साहित्याचा अभ्यास आहे, किंवा आपल्याकडल्या मृदुला करंदीकर वगैरे आहेत, ज्यांनी ज्या प्राध्यापक आहेत होत्या, म्हणजे मराठी आहेत त्यांना, तर ही वामन भटांची आर्या आहे का मोरोपंतांची आर्या आहे मला वाटतं. आणि वामन भटांच्या कवितेला काय म्हणतात मला माहित नाही. असो, तर वामन भटांनी त्या बैठकीमध्ये असं मांडलं, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, फार सुंदर काव्य त्यांनी केलेलं आहे तुकाराम महाराजांबद्दल. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तयाला गिवाणी. अहो, ज्यांच्या मुखात वेद बोलतायत, एक एक शब्द जो आहे हा वेद आहे, त्यांना कसं काय आम्ही वाणी म्हणणार. परब्रह्मरूपी असा हा तुकावा. अरे हा परब्रह्म रूपच आहे जो वेद बोलतो, तो ब्रह्मवेत्ता आहे. हा जो तुकावा म्हणजे तुकोबा जो आहे, तुकाराम महाराज आहेत, हे तुकाराम महाराज जात त्यांची वाणी असो, कुणबी असो, काय कोणतीही जात असो, ते परब्रह्म रूप आहेत. परब्रह्मरूपी असा हा तुकावा, तयाचे तुकी कोण ऐसा तुकावा. तुकी म्हणजे बरोबरीचा. अहो, त्यांच्या बरोबरीचं कोण आहे? त्यांच्या बरोबर आहे असं तुम्ही कोणाला म्हणाल ब्रह्मज्ञाशिवाय दुसऱ्याला? अशी ही वामन भटांची मोरोपंतांची आर्य आहे का मला माहित नाही, पण ठीक आहे, आपण कविता म्हणूया. ही वामन भटांची कविता आहे. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तयाला गिवाणी. परब्रह्मरूपी असा हा तुकावा, तयाचे तुकी कोण ऐसा तुकावा.
तर ही जात नावाचा देखील एक प्रकार आहे जो तुम्हाला गुरुच्या जवळ बरेचदा जाऊ देत नाही. जर असं घडलं की तुमची जात फार उच्च आहे आणि तुमचे जे ब्रह्मज्ञ गुरु आहेत त्यांची जात काही कमी आहे, तर तुमच्या मनामध्ये ही शंका येऊ शकते. हीच गोष्ट इथे पण झाली होती. अगदी माधांचे जे गुलाबराव महाराज, आता गुलाबराव महाराज तर कुणबी होते आणि त्यांचे जे शिष्य होते पंडित बाबासाहेब पंडित, बाबासाहेब पंडितांनी काय सेवा केली हो. त्यांची भांडी घासण्यापासनं आणि उठण्यापासनं, हातपाय दाबण्यापासनं आणि त्यांचं उष्ट खाण्यापासनं आणि त्यांचं अगदी मलमूत्र काढण्यापासनं एवढी बाबा महाराज पंडितांनी सेवा केली. तर इथे तुम्ही जेव्हा बघा ते तिकडे तुमच्या भक्तीमध्ये कदाचित जातपात किंवा शिवणे न शिवणे वगैरे असेल, कदाचित ते योगामध्ये असू शकतं. पण जेव्हा तुम्ही या परमार्थामध्ये येता, तुम्ही सुगवेमध्ये जेव्हा येता, सुगवे ही परमार्थ संस्था आहे. इथे तो प्रकार नाही आहे. इथे तुम्ही ते विसरून जा. जात पात धर्म तुमचं काय आहे नाही. इथे आलात म्हणजे तुम्ही जे आहे परमार्थाच्या मार्गावर आहात. तुम्ही वेगळं कोणाला समजू नका. आपल्यापेक्षा कमी नीच वगैरे उच्च वगैरे हे भाव तुमच्या डोक्यात जायला पाहिजे. पण तो एक आहे, पाश आहे, मायेने निर्माण केलेला पाश आहे. असे हे अष्टपाश आहेत. तर तर यांच्यावरती आपण विजय मिळवला पाहिजे. तर स सरलता, म मर्यादा, र रुची, प म्हणजे प्रतिबद्धता आणि शेवटचं आहे ते न समर्पण म्हणजे न शेवटी येतो. तर न पासून सुरू तर होणारा शब्द नाही म्हणून आपण कारण घेऊया. आम्हाला समर्पण करताना त्याचं कारण काय आहे, माझं ध्येय काय आहे, मी हे सगळं का करतो आहे. जसं त्या सावरकरांची कविता आहे की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमान, जे काय असेल ती कविता. तर ते जे अंधपणाने व्रत घेतलं नाही, तसंच एक गुरुसेवेचं व्रत आपण अंधपणे घ्यायला नको. आम्ही ही गुरुसेवा का करतोय, कशाला करतोय, यातनं काय सिद्ध होणार आहे, याच्याविषयी असंदिग्धता, स्पष्टता आम्हाला पाहिजे. तर आता बराच वेळ झालेला आहे आणि आपण आता इथे थांबवू. तर असं हे समर्पण आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद.